नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राचे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला 30+ जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यासाठी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे आणि कोणतीही एक्झाम न देता तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। बाकी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच नोटिफिकेशन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला लातूर शहर महानगरपालिका यांच्या मार्फत एकात्मिक कुटुंब कल्याण व सोसायटी यांच्या मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो बघितलं तर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत लातूर शहर महानगरपालिका लातूर आरोग्य विभागातील विविध पदासाठी कंत्राट स्वरूपाचं तुम्हाला पदभरती असणार आहे। जरी कंत्राट स्वरूपात जरी असली तरी सुद्धा तुम्ही कामाच्या बेसिसवर तुम्ही रिजॉईनिंग करू शकता। सदर जाहिरातीमध्ये पदभरती, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम व अटी या सगळ्या डिटेल जर बघितल्या तर तुम्हाला nrhm.maharashtra.go.in किंवा आरोग्य.महाराष्ट्र.go.in किंवा mclatur.org या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर हा फॉर्म जर बघितला तर 11/3/26 पासून ते 18/3/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म पाठवायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुमचा पहिला तक्ता आहे, त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये MHM मार्फत पदभरती असणार आहे। त्यामध्ये पहिली पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी पूर्ण यासाठी 4 जागा असणार आहेत। MBBS MC रजिस्ट्रेशन लागणार आहे। 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता। 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे। यासाठी नियुक्तीची ठिकाण असणार आहेत केंद्र। त्यासाठी ज्या जागा असतात त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी, यासाठी एकूण 3 जागा असणार आहेत। त्यासाठी जर बघितलं तर शैक्षणिक अर्हता असणार MBBS डिग्री लागणार आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता। 30,000 रुपये पे स्केल असणार आहेत। कोणतंही रिझर्वेशन लागू नसणार आहे। त्याचबरोबर नियुक्तीचे ठिकाण जर केंद्र या ठिकाणी तुम्हाला असणार। पुढची पोस्ट आहेत मायक्रोबायोलॉजिस्ट, ह्यासाठी एकूण 1च जागा। 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता। MBBS डिग्री विथ MD लागणार आहेत। मायक्रोबायोलॉजी मधून डिग्री आणि मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहेत। 75,000 तुम्हाला पे स्केल असणार आहेत। आरोग्य मुख्यालय या ठिकाणी तुमची नियुक्ती असणार आहेत। ओपनची 1च जागा असणार। पुढची पोस्ट आहेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन, एकूण 1च जागा। MBBS डिग्री और एनी हेल्थ सायन्स डिग्री म्हणजे BDS MBBS MHM डिग्री वगैरे असतात ते चालू शकतं। विथ काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन लागणार आहेत। 18 ते 28 वर्ष लागणार आहे। ओपन 1च जागा असल्यामुळे कास्टचा संबंध नसणार आहे। त्यासाठी 32,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। आरोग्य विभाग मुख्यालय या ठिकाणी तुमची नियुक्ती असणार आहे। पुढचा तक्ता आहे त्यातून मित्रांनो रिक्त पदांच्या तपशील। यामध्ये पहिली पोस्ट आहे फिजिशियन, एकूण 3 जागा असणार आहेत। ह्या सर्व पदासाठी जर पात्रता बघितली तर MD मेडिसिन किंवा MD वगैरे पोस्ट लागणार आहेत। 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे। वेतन जर बघितलं तर तुम्हाला 2,000 ते 5,000 रुपये तुम्हाला प्रति विजिट तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर कामाचे ठिकाण जर बघितलं तर केंद्र किंवा UPSC केंद्र या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। जातीचा रोग तुम्हाला कोणत्याही ठिकाणी नसणार आहे। यासाठी ज्या जागा असतात त्या फिजिकलसाठी 3, ह्या गायनोलॉजीसाठी 3 असणार आहे। पेडिट्रिशियनसाठी 3, ऑप्टोसाठी 2, डेरिमॅटोलॉजीसाठी 1 जागा, फिजिओथेरपिस्टसाठी 4, ETC स्पेशलिस्टसाठी 4 अशा जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर माहिती आहे मित्रांनो, उपरोक्त पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व शैक्षणिक अर्हता व डॉक्युमेंट सहित 25/3/2026 माननीय आयुक्त महोदया या दालनामध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 वेळेत उपस्थित राहतील। त्याचबरोबर सायंकाळी 5 नंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवारास मुलाखत वगैरे घेतली जाणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी निवड व अतिशर्ती सुद्धा आहेत। वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ MHM मायक्रोबायोलॉजिस्ट व पॉलिक्लिनिक ह्या अंतर्गत विशेषतज्ञ या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे नियोजन करून निवड करण्यात येणार आहे। म्हणजे गुणांकन पद्धती तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। अनुभवासाठी वैद्यकीय अधिकारी पदासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे। एकूण पदाच्या 50% प्रतिशत यादीसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे। त्याचबरोबर वरील पदे निवड कंत्राट स्वरूपात पदभरती असल्यामुळे
तुम्हाला 29 जून 2026 पर्यंत तुम्हाला हा अर्ज किंवा जे तुम्हाला 11 महिने आणि 29 दिवसासाठी तुम्हाला या ठिकाणी पदावरती राहता येणार आहे. त्यानंतर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा करू शकता. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये प्रसिद्धी झालेल्या दिवशी MBBS विशेष तज्ञ पदाकरता 60-70 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर वय वर्ष 60 नंतर जिल्हा चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असलेली प्रमाणपत्र मुलाखतीच्या दिवशी सुद्धा तुमच्या या ठिकाणी घेऊन यायचे आहे. त्याचबरोबर उपरोक्त संबंधित पदाकरता तत्सम कौशल्य रुचीशी सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली पदाकरता उमेदवारांची संख्या विचारात घेऊन गुणांकन एकाच 5 जागेसाठी तुम्हाला विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सर्व पदासाठी जे डॉक्युमेंट जोडायचे त्यामध्ये 10वीचे मार्कशीट प्रमाणपत्र, 12वीचे मार्कशीट प्रमाणपत्र, सर्व पदवीचे मार्कशीट प्रमाणपत्र, सर्व अटेम्प्ट सहित एकत्रित काढणे गरजेचे आहे. प्रमाणपत्र असेल डिग्रीचे, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय आदिवासी डोमान प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, 10वी-12वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, सर्व हे डॉक्युमेंट झेरॉक्स प्रती साक्षांकित प्रतीसरी तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर ज्या महिलांच्या नावामध्ये बदल असतात तुम्हाला विवाह आणि गॅजेट सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर अर्धावतीत कुठलाही गुन्हा वगैरे काही नोंद नसावा. त्याचबरोबर भरती प्रक्रिया रद्द करणे, स्थगित किंवा अंशतः बदल करणे हे सगळे अधिकार या ठिकाणी महानगरपालिका राखीव असणार आहे. यामध्ये मित्रांनो निवड झाल्यानंतर तुम्हाला 100च्या बॉन्डवरती तुम्हाला ॲफिडेविट सुद्धा करायचे आहेत आणि 7 दिवसाच्या आधी तुम्हाला रुजू सुद्धा होणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर nrhm.maharashtra.go.in किंवा arogya.maharashtra.go.in किंवा mclatur.org ह्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला माहिती या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही ऑफलाईन स्वरूपात फॉर्म असतात त्यामध्ये मित्रांनो यामध्ये तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर कुठलाही फॉर्म या ठिकाणी तुम्हाला नसणार आहे. त्यामध्ये तुम्ही ChatGPTद्वारे तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्या पद्धतीने अर्ज केला ते लिहायचं आहे. फुल नेम तुमचं लिहायचं आहे, इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. फादर्स नेम तुमचं लिहायचं आहे. त्याचबरोबर बर्थ डेट लिहायचं आहे. ॲड्रेस तुमचा काय असेल तो तुमचा लिहायचा आहे. त्याचबरोबर मेल ID, मोबाईल नंबर वैध लिहायचा आहे आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहायचं आहे. बोर्ड, युनिव्हर्सिटी नेम, इयर आणि मार्क्स पर्सेंटेज लिहायचे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स असेल एक्सपिरियन्समध्ये लिहा आणि जे रजिस्ट्रेशन असतात MFC रजिस्ट्रेशन किंवा काउन्सिल रजिस्ट्रेशन असतात त्याचा नंबर वगैरे तारीख तुम्हाला लिहायची. त्याचबरोबर डॉक्युमेंट अटॅच लिहायचे. त्यामध्ये आधार कार्ड, एज्युकेशन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन, पासपोर्ट साईज फोटो वगैरे तुम्हाला जोडायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला डेट टाकायचे, प्लेस टाकायचे, सिग्नेचर आणि नेम सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे. ओके, तर हे तुम्हाला लातूर महानगरपालिका यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम नाही त्याचा तुमची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.